नाही येत का काय महाराज नुसतं मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम दुर्दैव मराठ्यांचं मराठ्याच्याच लोकांनी मराठ्यांच्याच पाठीत खंजीर खुपसली आणि पूर्वापार छत्रपती शिवरायांच्या काळापासून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आपल्या लोकांनी केलंय म्हणून छत्रपती शिवरायांच्या उजव्या हातात तलवार आहे डाव्या हातात ढाल पाहिजे ती डाव्या हातात नाही ती पाठीवर आहे कारण छत्रपती शिवरायांना माहिती आहे समोरून येणाऱ्या बलाढ्य शत्रूचा निपात करण्याची क्षमता या भवानी तलवारीत आहे पण आपले ज्यावेळी आपल्या पाठीत खंजीर खुपसतात ना त्यासाठी पाठीवर ढाल असणं गरजेचं आहे छत्रपती शिवरायांनी त्यासाठी पाठीवर ढाल ठेवली ते दुसरे नेते पुन्हा भुंकले भाऊ काय नाव त्यांचं कोकणातलेच आहेत ते रामदास कदम ते तोत्र तर एवढं बोललं मराठ्याच्या विरोधात मी शहाण्णकुली मलाच आहे मनोज दलंगीने आमचा का ठेका घेतला काय कोकणात कुंडी मला था आणि शहाण्णकुली मला था लोती बेती व्यवहार होत नाही आम्ही का सोयरी करायला आलो का तिकडे काय नुसतं महाराज मराठ्यांच्या विरोधात आणि हेच रामदास कदम 1 वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन रडत होती रडू येत नाही म्हणून झेंडू बॉम्ब लावून रडत होते माझ्या पोलावर माझ्यावर पक्षाने अन्याय केला आता एवढा अन्याय झाल्यावर माझ्या फुलच्या पिल्या कशा जगतील माझ्या पोलांच्या कलियंत काय होणार रामदास कदम तुमच्यावर पक्षाने थोडा अन्याय केला तर तुमच्या कोट्याधीश असणाऱ्या पोरांचं कसं होणार तुम्ही म्हणत होता गोरगरीब मराठ्यांची लेकरं आरक्षणासाठी आत्महत्या करायला लागली या लेकरांचा विचार तुम्ही कधी करणार आहात की नाही नुसतं